व्ह्यू आहे आणि विचार करा की पावसाळ्यात काय सीन असेल. मी परत पावसाळ्यामध्ये इकडे यायचा प्रयत्न करेन, म्हणजे आम्ही शुभम मी हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त मिळत असाल. तर मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आता आपण कुठे जातो आहे. आणि या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की आपला सिंधुदुर्ग, गोवा, परत कोल्हापूर इकडच्या राईड वगैरे केल्या आणि त्यानंतर लगेच ही व्हिडिओ आहे. तर असं नाही आहे, याच्यानंतर 1 महिन्याचा गॅप होता. सगळे आम्ही परत आमच्या कामाला होतो. त्यानंतरला आम्ही ठरवलं की आपण दापोलीत जाताना पण एकत्रच जाऊया बाईकने. त्या दोघांचं बोलण्यानंतर त्यासाठी मी पण आलो आणि आता आम्ही जातो एकत्र बाईकने. माझ्यासोबत आहे बघा शुभम, आणि यावेळी आपला नवीन आपला मित्र जॉईन झाला आहे, तर शुभमचा भाऊ गौरव, आणि नेहमीप्रमाणे भाकास आत्मा देशपांडे आपल्यासोबत आहेत. तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि मध्ये मध्ये राईड जशी आपली सुरू, म्हणजे मध्ये मध्ये जिथे जिथे थांबू तेव्हा तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये की कसं काय आमचं ठरलं हे सगळं प्लॅन. सो लेट्स गो गाईज. तर मित्रांनो, सकाळचे वाजलेत 6. आता घड्याळ दाखवायला नाही आहे, कारण का माझ्या मी आता जस्ट बघितलं की माझ्या घड्याळाची चार्जिंग पूर्ण संपलेली आहे. दाखवू शकत नाही, पण सकाळचे 6 वाजलेत आणि एवढा उजेड झाला आहे बघा. आणि ॲक्च्युली आम्हाला वाटतं की 5:30पर्यंत काळोख असेल, तर आम्ही म्हणजे काळोख आहे पुढे जाईपर्यंत, आमिनीपर्यंत जाईपर्यंत आम्ही थोडासा उजेड होईल. पण नाही, सकाळी 5:15ला आम्ही उठलो तेव्हाच बघितलं की उजेड झाला होता. बोललो नको जाऊ दे, आपण जायला तर पाहिजे, त्यामुळे सकाळ सकाळच जायचं आहे, कारण का ऊन जास्त भेटलं नाही पाहिजे आपल्याला. मित्रांनो, आपण आलेलो आहोत परत आपल्या रायडिंग व्ह्यू सोबत. बाईक चालवतोय मयूर आणि मी फक्त कॅमेरा पकडलेला आहे. काल संध्याकाळी माझं काम आटपलं, 7:30पर्यंत घरी आलो, अंघोळ केली, तसंच निघालोय 8:15 वाजता. 8:15 वाजता निघालो, 8:45ला दादरला पोहोचलो. दादरवरनं शिवनेरी बस पकडली आणि पुण्याला आलो. पुण्याला येईपर्यंत मला रात्रीचे काहीतरी 1:45 झाले. शुभम आणि मयूर मला घ्यायला आले होते. तसंच आम्ही रूमवर गेलो, जेवलो, खाल्लं, झोपलो. गप्पा गोष्टी करत करत जवळजवळ 3 वाजले. 3ला झोपलो, परत 5:15ला उठलो आणि आपली राईड सुरू केलेली आहे. मित्रांनो, इथे शिवसागर नावाचं रिसॉर्ट आहे का हॉटेल आहे काय माहिती, इथे रिसॉर्ट लिहिलं आहे. तर इथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे मुळशीमध्ये. चला पहिला नाश्ता करून घेऊया, भूक लागलं, कारण का सकाळी सकाळी आम्ही काहीच खाल्लं नाही. मी तसेच निघालो आहे, फ्रेश झालो तसंच निघालो आहे. A few moments later. तर मित्रांनो, सकाळचा आपला नाश्ता करून झालेला आहे. आता मस्त पेटपूजा केली, मिसळ खाल्ली आम्ही, आणि आता निघतोय परत कंटिन्यू करूया आपली जर्नी. आणि आता आम्ही ठरवलं आहे की मी तर ह्या रूटने जास्त कधी आलोच नाही आहे. खूप 12वीला असताना एकदाच आलो आहे, तिथून सेकंड टाईम आत्ता आहे माझा. तर इकडचे जे ताम्हिणी घाटातले जे व्ह्यू आहेत ते बघायचे आहेत, त्यामुळे आम्ही स्लो स्लो जाणार, कारण का आता तसंही आलेलं आहे, म्हणजे खूप उजेड झालेलं आहे. आमचं असं एम होतं की सकाळी लवकरात लवकर पोचायचं, म्हणजे ऊन जास्त होण्या अगोदर, पण नाही तेवढं पॉसिबल झालं आहे. तर आता आरामात एकदम रिलॅक्स करत जाणार आहोत. जास्त काही आपल्याला घाई नाही आहे, घरीच जायचं आहे, दुसरं कुठे जायचं नाही आहे. सो चला जर्नीला सुरुवात करूया परत आपण.
मित्रांनो, आता आपण ताम्हिणी घाटामध्ये जो फेमस असा पॉईंट आहे जिथे म्हणजे असे फोटो काढले जातात, सेल्फी वगैरे घेतात, त्या पॉईंटवर आहोत. आणि तो का फेमस आहे तो बघा, काय व्ह्यू आहे. आणि विचार करा की पावसाळ्यात काय सीन असेल. आत्ताच बघा ते ढग वगैरे तिकडे आलेत बघा, ह्या साईडला सूर्य आहे, डोंगर बघा. मी इकडून आलोय, समोर जबरदस्त आहे ना, जबरदस्त आहे एकदम डेंजर. तर आता नुकतीच जर्नी सुरू केली होती, तर डोळ्यासमोर हा व्ह्यू आलेला आहे, त्यामुळे इथे बाईक थांबवल्यात आम्ही. जरा व्ह्यू एन्जॉय करूया. काळे ढग आलेत, पूर्ण दरी आहे इथून. तो बघा तो रोड दिसतोय आपल्याला, इकडून उतरून सरळ इकडे जायचं आहे. असा प्लेन रोड आहे. आता आपण घाट उतरतोय, ताम्हिणी घाट. तर या घाटामध्ये माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान असं आहे. म्हणजे बरेचसे आपण बघितले. आता आपण जेव्हा गोव्यावरनं पुण्या कोल्हापूर साईडला येत होतो तेव्हा बघितलं तर आंबा घाट बघितला होता, आंबोली घाट बघितला होता आपण. तर ते घाट बघितला होता, तो तर जबरदस्त आहे, तो पावसात पण भारी आहे. पण हा आता थोडासा ग्रीन वाटतं, कारण का इकडे ना पाऊस पडलेला आहे असं मला वाटतं. कारण का हे बघा गवत वगैरे बघायला भेटेल आपल्याला. सो छान आहे एकदम. आणि मी परत पावसाळ्यामध्ये इकडे यायचा प्रयत्न करेन. म्हणजे आम्ही, शुभम, मी, मयूर, अजून सोबत कोण असेल तर गौरव पण असेलच. तर इकडची जरा पावसाळ्यातली जी ब्युटी आहे, जे नेचर आहे, ते आपण आपल्या व्लॉगमध्ये कॅप्चर करणार आहोत. ओके, तर जसं प्लॅन ठरेल तसं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. A few moments later. तर आता आपण आलेलो आहोत निजामपूरला, जस्ट पोचलोय. आता पुढे एक लेफ्ट येईल, लेफ्ट मारला की डायरेक्ट माणगावनं डायरेक्ट हायवे पकडून सरळ खेडला. तर ॲक्च्युली खेडला काय जातं आहे, कारण तिकडे सौरभ आहे, सौरभला भेटून जाणार. आणि दुसरं रिझन म्हणजे शुभम डॅन आहे त्याच्या गावी, तर त्यासाठी आम्ही खेड मार्गाने जाणार. नाही तर आणि तिसरं कारण, अजून एक कारण आहे, ते म्हणजे कुठला तो कशिडीचा जो टनल झाला आहे तो पण आम्हाला बघायचा आहे. तो बोलतात सगळेजण चालू आहे, तो पण चेक करूया आपण. म्हणजे आपले 3 कारणं तर आहेत आपल्याकडे मेन, खेड साईडने जायला. आणि मेन म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हायवे लागेल आपल्याला. सो ते बरं पडेल आज म्हणून जाण्यापेक्षा. सो लेट्स गो गाईज, लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण पोचलो माणगावला. आणि हा जो बघताय तो आपला मुंबई गोवा हायवे. तर सरळ आपण जाणार आहोत खेड साईडला. आता जरा पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतलेला आहे आम्ही, पाण्याची बॉटल घेतली, पाणी पिऊ आणि परत जर्नीला सुरुवात करू. तोपर्यंत थोडा पाय पण मोकळे करून घेतले. काय नाही, लवकर म्हणजे तरी पण आम्ही खूप लवकर आलो असतो. पण मी फर्स्ट टाईम त्या घाटामध्ये होतो, त्यामुळे मला सगळेच असे जे नेचर आहे, जी ब्युटी आहे ती बघायची होती. त्यासाठी आता आपण डायरेक्ट खेडला जाणार आहोत. खेडला जाऊ आणि मग बघूया. खेडच्या अगोदर जेवण केलं तर मी तुम्हाला तिथे दाखवेनच. मित्रांनो, आता आम्ही इथेच बाईक लावली आहे. इथे जरा सावली होती त्यामुळे इथे थांबलो आहे पाणी पिण्यासाठी. कारण का इथे आलो आहे ना, खूप गरम होतं आहे, खूप. म्हणजे हे बघा, घाम आला अक्षरशः. तर आम्ही विचार केला इथे सावली आहे तर इथेच थांबलो थोडा वेळ, पाणी वगैरे पिऊया. बघा शुभम काहीतरी ॲक्टिंग करतोय. एवढा घाम आला आहे. गर्मी का मौसम. मयूर
म्हणजे तुला काय बोलायचं या ride? Just say something. Just say something. म्हणजे शिवम तुला काय बोलायचंय? मी मुंबईवरून आलो ना शिवाय घालून. मला वाटलं दापोलीत मी कूल होईन, पण मला आता जरा भीती वाटायला लागली दापोलीत जायलाच. गरम आहे म्हणून? एवढी गरमी आहे म्हणून. ह्युमिड आहे खूप. खूप जास्त आहे बाबा. एक तर सीटमुळे वाट लागली आहे बाबा पल्सर ही गाडी भारी आहे. ही जी मागची सीट आहे त्याचा अनुभव तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. वाट लागते, अक्षरशः वाट लागते. लॉंग राईड साठी तरी नाही आहे. येस गाडी लाग देईन. गाडी नाही सीट चांगली. गाडी चांगली आहे. मी पण तेच म्हटलं. हे लोक आता भांडतायत या एवढ्या सुनसान नाही. गौरव तुझा काय एक्सपिरियन्स ओव्हरऑल आतापर्यंत? अजून पोहोचलो नाही आपण. ओव्हरऑल तू काय बोलू शकतोस? फर्स्ट टाइम आलो त्यामुळे चांगला एक्सपिरियन्स आहे. राईड एवढी केली नव्हती मी. राईड एवढी केली नव्हती पण फर्स्ट टाइम करतोय म्हणजे पुणे टू दापोली. हा बाईक ही तरी काय वाटत नाही पण थोड्या टायमानंतर हा बऱ्यापैकी आहे. फक्त जास्त मी तुम्हाला एक सजेशन देईन की जास्त लोड घेऊ नका जर बाईक रायडिंग करत असाल. ओव्हरऑल आमचा चौघांचा एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करतोय. आता इथं थोडं 5 मिनिटं तरी बसणार जोपर्यंत आम्ही एकदम नॉर्मल लेवलला येत नाही तोपर्यंत. त्यानंतरच निघणार. हा नदी शुभम दादा बोलतायत नदीबद्दल काहीतरी. शुभम दादा नदीबद्दल काय बोलताय बोला जरा. इथे कुठे नदी भेटली असेच कपडे काढून डायरेक्ट पाण्यामध्ये उडी मारणार. हा तसंच रनात कसं केलेलं आपण मध्येच आपल्याला मलकापूर नंतरला एक नदी भेटलेली आणि खूप गरमी होती सो आम्ही पाण्यामध्ये उडी मारली आणि जरा कूल चिल्ड राहिलो. आता बघू या साईडला कुठे स्पॉट भेटतोय का. भेटला तर आम्ही नक्की उडी मारू पाण्यात. बघणार नाही. मी पण बाबा रेडी आहे. मयूर दादा तर दमलेले आहे तिथे. मयूर मयूर सिटी नॉट सो पल्सर सिटी नॉट N160 काय वाट लावू शकते हे याचं लाईव्ह जिवंत एक्झाम्पल उदाहरण. मयूर दादा आपके 2 शब्द हमारे व्यूअर्स के लिए बहुत फायदेमंद हो सकते हैं. आप कुछ कहना त्यालाच बरोबर करत जळतंय. त्याला कळत असेल. ऊन आहे ना त्यामुळे मी गाडी थांबवत नव्हतो. पण असं होत होतं की मला उतरायचं पण आहे गाडीवरनं आणि ह्याला पण सेम तसंच झालेलं. विक्रांतला गाडीवरनं तो उतरायचा आहे पण तो डॉमिनरवाला पुढे गेला ना मला रक्त उसळलं जरा. टॉपिकवर आणि तू माझी. तर मित्रांनो आता आपण परत आपली जर्नी सुरू केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला टनेल बघायला भेटणार आहे. टनेल इथून थोडासा जस्ट 2 ते 3 मिनटं अंतरावर आहे. आम्ही वरून बघितला. जो आधीचा रेग्युलर रोड आहे तो वरून जातो आणि टनेलसाठी इथून खालून रोड आहे. हे सगळे ट्रक वगैरे त्या टनेलमधून येत आहेत. पण टनलनेच जायचं आहे कारण का मला तो टनल बघायचा आहे. अगोदर मी ब्लॉग्समध्ये बघितला होता 1-2 जणांच्या. आता एक्सपिरियन्स करायची वेळ आलेली आहे मित्रांनो. इथेच पुढे आहे तो. तर मित्रांनो आपल्याला आता समोर बघायला भेटतोय तो आहे आपला कशेडीचा टनल. सुरू झालेला आहे. खूप अगोदरच सुरू झालं आहे. आम्ही लेट आलो आहे आणि या अगोदर कधी येणं जाणं म्हणजे असं झालंच नाही. बाईकने म्हणा 4 व्हीलरने यायचं असलं गावी तर ट्रेनने. ह्यावेळी आपण बाय रोड म्हणजे रोड ट्रिप करतो आहे बाईकने. एक्सपिरियन्स याचा घेतलाच पाहिजे. आवाज इको येतोय. पूर्ण इको होतोय आवाज.